मित्रांनो, कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ, कोणाचं हिंदुत्व वास्तववादी आहे, पित्याचं की पुत्राचं? आता याच्यात पिता कोण आहे? तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि पुत्र कोण आहेत? तर उद्धवराव. आता ह्यामधील कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे असं म्हणायचं आता वेळ आलेली आहे, अशी आता शंका उपस्थित केली जाते. असं आता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ते नक्की काय घडतेय, ह्याच्यामागे काय कारण आहेत, हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे, कोणाचं हिंदुत्व वास्तववादी आहे, आता अशा विषयाची चर्चा सुरू झालेली आहे. आणि ही चर्चा का सुरू झाली आहे ह्याच्याकडे आपण जाऊया, ते समजून घेऊया. पण त्या अगोदर कोणाचं, पित्याचं की पुत्राचं? आता पिता कोण? तर माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि पुत्र कोण? तर उद्धवराव. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे. कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ? मित्रांनो, हा प्रश्न आता का उपस्थित झालाय? कारण उद्धवराव आता प्रत्येक मंचावरून आपलं हिंदुत्व कसं काय श्रेष्ठ आहे ते सांगण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करत आहेत. आपलं जे हिंदुत्व आहे, त्यांनी स्वतः राबवलेलं हिंदुत्व आहे, ते कसं काय श्रेष्ठ आहे, ते कसं काय वास्तववादी आहे, हे सांगण्याचं, हे ठासवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धवराव. मित्रांनो, ही गोष्ट आता समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला आहे. माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे की उद्धवरावांचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे? मित्रांनो, पहिल्यांदा आपण बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व समजून घेऊया. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरेंनी ही संघटना स्थापन केली, शिवसेना. त्यांच्याबरोबर अनेक नेते होते, नेते मंडळी होते, कार्यकर्ते होते. ह्या सर्वांनी मिळून ही संघटना उभी केली. मित्रांनो, ही संघटना उभी करताना सुरुवातीला त्यांचा अजेंडा काय होता? तर तो म्हणजे मराठी माणूस. मराठी माणूस, मराठी माणसासाठी त्यांनी ही संघटना उभी केली होती. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना लढत होती. आता ही संघटना होती एक सामान्य स्वरूपात समाजसेवा म्हणून ही संघटना उभी झाली होती. त्यानंतर ती निवडणुकीमध्ये म्हणजे राजकारणामध्ये उतरले. तो एक शिवसेना हा एक पक्ष निर्माण झाला मित्रांनो. आणि राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी प्रवेश केला. पहिली जी निवडणूक लढवली ती नगरपालिकेची होती, त्याच्यानंतर विधानसभेची होती. मित्रांनो, ही जी वाटचाल आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आता मी वक्तव्य करताना हिंदू हृदय सम्राट हा शब्द वापरतोय मित्रांनो, एवढे उल्लेख करतोय मी बाळासाहेबांचा, त्यामुळे हिंदू हृदय सम्राट. मित्रांनो, ही जी उपाधी आहे ना, हिंदू हृदय सम्राट, ही उपाधी शिवसैनिकांनी दिलेली आहे. ही उपाधी भारतीय शिवसेनेच्या मतदारांनी दिलेली आहे, चाहत्यांनी दिलेली आहे. आणि ही उपाधी कोणाला दिली? तर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, सुरुवातीला ही जी संघटना आहे, हा जो पक्ष आहे, तो मराठीचा आवाज होता. मराठीचा आवाज होता. मराठीची जी गळचेपी होत होती या महाराष्ट्रात, त्याचा आवाज म्हणून ही संघटना उभी केली होती. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना. त्यानंतर ओघाने हळूहळू हिंदुत्वाकडे ते वळलेत. म्हणजे मराठीची विचारधारा सोडून नव्हे, तर मराठीची विचारधारा हाताशी धरूनच ते हिंदुत्वाकडे सुद्धा वळलेत. आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हा नारा, ही विचारसरणी, ही विचारधारा
बाळासाहेबांनी दिली. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. त्यांनी मग लागून चालन करण्यासाठी इतर जे धर्म आहेत त्यांच्या पुढे त्यांनी लोटांगण नाही घातलं मित्रांनो. ते मतं मिळवण्यासाठी त्यांनी लागून चालन नाही केलं, तुष्टीकरण नाही केलं. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी हयातीत होते, ही संघटना ज्यावेळी ते चालवत होते, या संघटनेची धुरा ज्यावेळी त्यांच्या हातात होती, त्यावेळी ह्या संघटनेमध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक कार्यरत होते, त्यांचे कार्यकर्ते होते. मित्रांनो, त्यावेळी सुद्धा मुसलमान हा घटक सुद्धा या संघटनेत होता, आजही आहे. पण त्यावेळी त्यांनी आपला हिंदुत्वाचा जो नारा आहे की हिंदुत्वाची जी कास आहे ती सोडली नाही, कारण ते राष्ट्रीयत्व आहे. आणि ही विचारधारा कोणाची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची. हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रीची इच्छा. आणि 18 पगड जातींना एकत्र घेऊन, विविध धर्मातील लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची स्थापना केली होती. स्वराज्याची स्थापना केली, सुराज्य आणि स्वराज्य. आणि ह्याच विचारसरणीवरती, ह्याच विचारधारेवरती बाळासाहेब चालवत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघताना, यांच्याबद्दल विचार करताना, जो सामान्य शिवसैनिक आहे त्यांचा दृष्टिकोन कसा असायचा तर बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण आहेत तर सरदार आहेत, एक सरदार आहेत. त्यांची ती छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारधारणा आहे, विचार करण्याची नीतिमत्ता आहे, जे त्यांचे ध्येय धोरण आहेत, तेच पुढे नेणारे सरदार म्हणजे कोण तर बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, बाळासाहेबांना ही एक हिंदू हृदय सम्राट ही उपाधी मिळाली होती आणि त्याबरोबर शिवसेना प्रमुख, शिवसेना प्रमुख ही उपाधी होती. मित्रांनो, पण बाळासाहेबांनी आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना एक उपाधी दिली होती, ते म्हणजे शिवसैनिक. ते म्हणजे शिवसैनिक. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख नव्हती, तर एक शिवसैनिक म्हणून त्याची ओळख होती. मित्रांनो, लक्षात घ्या, असा एकमेव एक संघटना आहे ह्या जगाच्या पातळीवरती, त्याची एक वेगळ्या प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांची एक वेगळ्या प्रकारे ओळख होती, ती म्हणजे शिवसैनिक. मित्रांनो, आणि ही ओळख बाळासाहेबांनी दिली होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, एक शिवसैनिक म्हणून. आणि शिवसैनिकाचा जरी उल्लेख झाला तरी इतर संघटनाचे लोक थोडेसे आवरून सावरून राहायचे. एक शिवसैनिक ओळख करून देताना मी शिवसैनिक आहे अशी देताना तो कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता ओळख करून द्यायचा. त्यामुळे समोरचे जे कोणी असतील, कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही संघटनेचे, ते थोडे काय करायचे, हात राखून बोलायचे. एवढा जबर होता, एवढी दहशत होती, एवढा दबदबा होता. सामान्य शिवसेनेचा एक शाखा प्रमुख त्याच्या चिठ्ठीला, त्याच्या पत्राला एक किंमत होती. कुठे होती किंमत तर मंत्रालयात सुद्धा. त्या चिठ्ठीवरती, त्या चिठ्ठीचा सुद्धा मान ठेवला जायचा. म्हणजे विचार करा मित्रांनो, मी नगरसेवकाची गोष्ट सांगत नाही आहे, मी आमदार खासदाराची गोष्ट सांगत नाही आहे, किंवा एखाद्या मंत्र्याची गोष्ट सांगत नाही आहे, एका सामान्य शाखा प्रमुखाची गोष्ट सांगतोय. एवढा आदर, एवढा सन्मान मित्रांनो एका शिवसैनिकाला मिळत होता. त्या चिठ्ठीला एक किंमत होती, एका शाखा प्रमुखाच्या चिठ्ठीला सुद्धा किंमत होती. बाळासाहेब हयातीत असताना आणि बाळासाहेब कार्यरत असताना. आणि हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. त्याने कधीही आपल्या संघटनेमध्ये कोणाची जात विचारली नाही, कोणाचा धर्मसुद्धा विचारला नाही. मित्रांनो, हे मी एवढं ठासून का सांगतोय, कारण मी सुद्धा एक शिवसैनिक आहे. आजही मी शिवसैनिक आहे, पण आता कार्यरत नाही आहे. आता मी कार्यरत नाही, पण मी स्वतःला शिवसैनिक
आजही संबोधतो. कारण जे आम्ही कामं केलीत, जी कार्य केलीत, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यावेळी आम्ही प्रचार करायचो, निवडणुकीची तयारी करायचो, तेव्हा आमची अपेक्षा नसायची. उपाशी तपाशी आम्ही एक कार्य केलेलं आहे. एक वडापाव खाऊन आम्ही कार्य केलेलं आहे. ते बॅनर चिटकवलेले आहेत, ते पोस्टर चिटकवलेले बॅनर लावलेले आहेत. इयत्ता 5वी पासूनचा मी शिवसैनिक. पण आता कुठल्याही संघटनेमध्ये मी कार्यरत नाही आहे मित्रांनो. पण ही जी संघटना आहे, ह्या संघटनेमध्ये जो कार्यकर्ता होता तो एका हाकेला धावून जायचा, एका हाकेला धावून जायचा, मागे पुढे न बघता, मागचा पुढचा विचार न करता, कुटुंबाचा विचार न करता बाळासाहेबांनी हाक दिली तर तो हाकेला धावून जायचा. असा निष्ठावंत कार्यकर्ता या संघटनेत होता. मित्रांनो, आता काय परिस्थिती झाली आहे हे तुम्हाला दिसतेच आहे. असो मित्रांनो, तर बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व होतं ते ज्वलंत हिंदुत्व होतं. त्यांनी कधीही यू टर्न टनाटन नाही केली. त्यांनी थुकलेलं कधी चाटलं नाही. एखाद्या गोष्टीवरती त्यांनी भाष्य केलं ती दगडावरची काळी रेघ. त्याच्यानंतर त्यांनी मी असं बोललो नाही, माझा असा त्याचा अर्थ नव्हता, मला असं म्हणायचं नव्हतं, असा कुठलीही भाषा त्यांनी वापरली नाही. एकदा म्हणालो त्याचे अर्थ अनर्थ काय लावायचे ते वेळ लावा. त्यांनी यू टर्न नाही घेतलं. मित्रांनो, ते ज्या वेळेला दसरा मेळाव्याला किंवा इतर वेळेला तमाम आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या चाहत्यांना ज्यावेळी सामोरे जायचे आणि काय म्हणायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी बांधवांनो, मातांनो, मित्रांनो लक्षात घ्या, असे हात पसरून, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. त्यांनी त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही केली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हे त्यांनी आपलं जे काय विचार होती, विचारसरणी होती, विचारधारणा होती, जे ध्येय होते, ते धोरणं होती, ती राबवलीत. प्रत्येक भाषणाच्या वेळी हा त्यांचा काय असायची, ही सुरुवात असायची. त्याच्यातून त्यांनी कधी यू टर्न नाही मारला. त्याच्यातून स्वतःला कधी त्यांनी सावरण्याचा प्रयत्न नाही केला. संबोधन करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनीनो बांधवांनो आणि मातांनो. मित्रांनो, पण आज तुम्हाला आता काही दिवसापूर्वी जे काय दसरा मेळावा झाला त्याच्यात हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल. असो मित्रांनो, तर बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड नाही केली. आपल्या राजकारणासाठी, राजकीय काहीतरी मलिदा मिळवण्यासाठी त्याने कधीही हिंदुत्वाशी गद्दारी नाही केली. असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आता आपण दुसरी बाजू बघू. यांचं हिंदुत्व तुम्हाला कळलंच असेल बाळासाहेबांचं. आता आपण दुसरी बाजू बघू. या पित्याच्या पुत्राची बाजू बघू. त्यांचे पुत्र कोण, तर उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हे ज्यावेळी कार्यरत झालेत, जे कार्यरत झाले, बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी थकले होते शारीरिकदृष्ट्या, त्यावेळी ते कार्यरत झालेत. आणि ज्यावेळी ती संघटना त्यांनी आपल्या ताब्यात घेतली, त्याच्यानंतर त्यांचा जर प्रवास बघाल तर त्यांनी प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी तडजोड केलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 2014 मध्ये त्यांनी वेगवेगळे लढल्यानंतर भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी सरकार स्थापन केले. जर त्यांना भारतीय जनता पार्टी ही चुकीचं संघटना, चुकीचा पक्ष वाटत होता, मग त्यांनी ती तडजोड करायला नाही हवी होती. मग त्यांनी ती तडजोड केली का, तर सत्तेमध्ये सामील होण्यासाठी. आणि सत्तेमध्ये सामील झालेत ते, युती झाली त्यांची. आणि त्यानंतर पूर्ण 5 वर्ष त्यांनी आपल्या खिशात राजीनामे ठेवले. म्हणजे बघा, दुटप्पी भूमिका. आणि विरोधकांनी जेवढा विरोध नाही केला
तेवढा विरोध त्यांनी केला त्यावेळेला. सत्तेत राहून आपल्याच सरकारचा विरोध केला. पावलोपावली क्षणोक्षणी आता आम्ही राजीनामे देऊ, आता आम्ही राजीनामे देऊ असं करत त्यांनी जनतेच्या नजरेत धूळफेक केली. राजीनामे शेवटपर्यंत दिले नाही. त्या सत्तेचा मलिदा खाण्याचा प्रयत्न केला. असो मित्रांनो, त्यानंतर 2019मध्ये परत निवडणुका झाल्या. त्यावेळी ते युतीमध्ये लढले आणि त्या युतीला बहुमत कोणाला मिळालं होतं तर युतीला, जनाधार कोणाला मिळाला होता तर युतीला, जनतेने कोणाला निवडून दिलं होतं तर युतीला. आणि हे शरद पवारांनी सुद्धा मान्य केलं होतं की आम्हाला जे काय मताधिक्य मिळालं आहे, जे काय आम्हाला मतं मिळाली आहेत, ती मतं आम्हाला विरोधामध्ये बसण्यासाठी दिलेली आहेत असं त्यांनी मान्यसुद्धा केलं होतं त्या निकालानंतर. आणि युतीने सरकार स्थापन करावं असंही त्यांनी त्यावेळी आव्हान केलं होतं. नंतर काय घडलं मित्रांनो, बंद दरवाजाच्या आड अशा काय आणाभाका झाल्या होत्या असं पिल्लू सोडलं गेलं आणि त्याचा आता उल्लेख त्यांनी केला आहे स्वतःच. आताच महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी तो उल्लेख केला. आम्ही काय ठरवायचो तर आम्ही काय ठरवायचो म्हणजे आम्ही म्हणजे कोण तर युतीमध्ये आम्ही काय ठरवायचो असं त्याने एक वाच्यता केली. काय म्हणाले होते ते, आम्ही काय ठरवायचो की ज्यांचे बहुसंख्य असतील आमदार त्यांचा मुख्यमंत्री बनेल, ज्यांचे आमदार बहुसंख्यक असतील, ज्यांची आकडेवारी संख्येने जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री बनेल असं त्यांनी शेवटी आता महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यामध्ये मान्यसुद्धा करून टाकलं. म्हणजे विचार करा मित्रांनो, ही व्यक्ती किती दुटप्पी आहे, ही व्यक्ती किती लबाड आहे, खोटारडी आहे. असो मित्रांनो, तरीसुद्धा आपण एक मान्य करूया, त्यांना जर आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन ते पाळलं नसेल आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी युती तोडून आघाडी निर्माण केली आणि स्वतः मुख्यमंत्री झालेत, आपण मान्य करूया. पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी असे कोणत्या योजना आणल्यात, असे कोणते काय प्रकल्प राबवलेत. तर सुरुवातीचं 1 वर्ष आपण बाजूला सरकवूया, कोविडचं होतं. त्याच्यानंतर 1.5 वर्षात काय केलं, काही नाही केलं मित्रांनो. घरात बसून राहिलेत. मंत्रालयामध्ये सुद्धा काही मिनिटासाठी 2दाच गेलेत, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय वेळ आणि काय परिस्थिती आली. पण 2.5 वर्षानंतर त्यांच्या पायाला भिंगरी लागली आणि पुरा महाराष्ट्र पिंजून काढायला निघालेत. म्हणजे ज्यावेळी त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यावेळी ते भिंगरी लावून फिरायला लागलेत. मग त्याच्या अगोदर त्यांनी ती भिंगरी का नाही लावली मित्रांनो, लक्षात घ्या. या उद्धवरावांनी नक्की काय केलं मित्रांनो. त्यावेळेला काय घडत होतं, मुसलमानांचं लागून चालन चालू होतं आणि पालघरमध्ये त्या संन्यासांची जी हत्या झाली त्यावेळी हे मूळ गिळून गप्प राहिले. संन्यासांची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, त्यावेळी हे मुख्यमंत्री होते, मूग गिळून गप्प राहिले. मित्रांनो, हेच त्यांचं ते हिंदुत्व. एका अतिरेक्याच्या कबरीचं सुशोभीकरण चालू होतं, त्यांची मुख संमती होती त्या सुशोभीकरणासाठी त्या अतिरेक्याच्या कबरीची. म्हणजे विचार करा, बॉम्बस्फोटातील तो अधिकारी, हिंदूंची कत्तल करणारा, त्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदूंची विल्हेवाट लावणारा, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना झोपवणारा असा तो अतिरेकी. अशा त्या अतिरेक्याच्या कबरीची सुशोभीकरण, उदात्तीकरण करण्याचा मुख संमती दिली होती ह्या हिंदुत्ववाद्याने. आता तुम्ही विचार करा, हिंदुत्व कोणाचं श्रेष्ठ? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आश्चर्यकारक आणि अपमानकारक अशी कुठली गोष्ट तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदू हृदय सम्राट. त्या हिंदू हृदय सम्राटमधला हिंदू वगळून टाकला त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे मित्रांनो विचार करा, हिंदू वगळून टाकला आणि फक्त हृदय सम्राट ठेवलं. कालांतराने त्यांना हिंदू सोडा जनाबे बाळासाहेब ठाकरे म्हणजे जनाबसुद्धा करून टाकलं. म्हणजे तुम्ही विचार करा, जनाबे हृदय सम्राट म्हणजे तुम्ही विचार करा, भगव्याचं हिरवं कधी झालं तुमच्या नजरेसमोर आहे. आता ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानाचा ध्वज फडकवला गेला, पाकिस्तानाचे नारेसुद्धा दिले गेले त्यांच्या शिव उभाटाच्या रॅलीमधून. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय वेळ आली. त्यांच्या एका खासदाराच्या प्रचार दौऱ्यामध्ये एक अतिरेकी प्रचार दौऱ्यामध्ये सामील झाला होता. म्हणजे बघा विचार करा, मी मुसलमान विरोधात गोष्ट करत नाही मित्रांनो, पण कुठल्या थराला ते गेलेत मुसलमानांचं मत मिळवण्यासाठी. आणि ते सुद्धा कोण? कट्टर मुसलमानांचं, जे हिंदुत्वाच्या कट्टर विरोधात आहेत अशा मुसलमानांचं मत मिळवण्यासाठी त्यांनी लागून चालन चालू केलं. आणि ते दिसून सुद्धा आलं मित्रांनो 2024च्या निवडणुकीमध्ये, ते दिसून सुद्धा आलं. आणि मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान त्यांना केलं सुद्धा, ते दिसून सुद्धा आलं. कारण त्यांनी कोणाची विचारधारा स्वीकारली तर काँग्रेसची विचारधारा. हिंदूंमध्ये काय करा? दोफाड करा, हिंदूंमध्ये दोफाड करा आणि मुसलमानांना एकत्र करा. ही त्यांनी तोडो और राज्य करो ही भूमिका स्वीकारली. आणि ही भूमिका कोणाची आहे? तर काँग्रेसची. राष्ट्रवादी काही वेगळंच नाही मित्रांनो, राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेसचीच विचारधारा आहे, त्याच्यातून निघालेला तो पक्ष आहे. त्यामुळे आपण त्यांचं वेगळं त्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी काँग्रेसचा विचार म्हणतोय, विचारसरणी. आणि ह्या विचारधारेबरोबर त्यांनी काय केली? हात मिळवणी केली. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे जर 2019मध्ये असते आणि समजा तीच परिस्थिती असती जी परिस्थिती 2019मध्ये झाली होती, तर तुम्हाला काय वाटते बाळासाहेब ठाकरेंनी काय निर्णय घेतला असता? मित्रांनो, बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी ते लाचार झाले नसते. भले बंद दरवाजाच्या आड ती गोष्ट घडलेली असती तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे लाचार झाले नसते. त्यांनी काय केलं असतं? एकतर युतीमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं असतं, अन्यथा ते वेगळे राहून विरोधात बसले असते, असं माझं मत आहे मित्रांनो. कारण मी मातोश्रीला जवळून बघितलेलं आहे. मातोश्री म्हणजे त्या घराला, त्या कुटुंबाला. मातोश्री म्हणजे त्या मीनाताई ठाकरे यांच्या हाताचा घाससुद्धा मी खाल्लेला आहे, अनेक वेळा खाल्लेला आहे एक शिवसैनिक म्हणून. राज ठाकरे हा माझा कॉलेजचा सिनियर होता. आणि छगन भुजबळ आणि वामनराव महाडिक हे आमचे नेते होते. माझगावला होतो आम्ही राहायला, डॉकयार्डला, इयत्ता 5वी पासून. त्यामुळे अगदी त्या मातोश्रीची माझा एक घरोबासुद्धा होता. त्यामुळे आतमध्ये काय घडते आजही कळती ती गोष्ट, आजही माझ्यापर्यंत पोचते त्या बातम्या, मातोश्रीमध्ये काय घडते ते. म्हणून मी ह्यापूर्वीचा एक व्हिडिओ बनवला होता, मातोश्रीच्या आतल्या गोटातील माहिती. मित्रांनो, काय वेळ आली, काय अवस्था आली. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता, अशी माझी ठाम भूमिका आहे. आपल्याला काय वाटते? मी शिवसैनिकांना विचारतोय, मी शिवसेनेच्या चाहत्यांना विचारतोय, आपल्याला काय वाटते? मी माझ्या श्रोत्यांना विचारतोय, आपल्याला काय वाटते? बाळासाहेबांनी 2019मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हात मिळवणी केली असती का? त्याने एका मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, मी माझं दुकान बंद करेन ती जर वेळ माझ्यावर आली तर. मित्रांनो, बघा किती फरक आहे त्या हिंदुत्वामध्ये आणि ह्या हिंदुत्वामध्ये. लागून चालन नाही केलं, लाळ घोटेपणा नाही केला,
मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्या मातोश्रीवरती जावं लागायचं इतर पक्षातील, इतर संघटनातील लोकांना त्यांच्याशी हात मिळवणी करायला किंवा त्यांच्याशी चर्चा करायला. पण बाळासाहेब ठाकरे त्या मातोश्रीचा उंबरठा ओलांडून कोणाच्या दरवाज्यात गेले नव्हते. आणि तीच परिस्थिती बाळासाहेबांच्या नंतरसुद्धा होती. भारतीय जनता पार्टीचे नेतेसुद्धा उद्धव ठाकरेंना त्या मातोश्रीवरती जाऊन भेटत होते. पण मित्रांनो, ती परिस्थिती, तो मान, तो सन्मान उद्धव ठाकरे यांनी घालवून बसले आणि त्यांनी त्या मातोश्रीचा उंबरठा ओलांडला आणि सिल्वर ओक बंगल्याचा उंबरठा ओलांडून ते आतमध्ये नतमस्तक झाले. दिल्लीला गेलेत ते. दिल्लीला गेलेत. सोनिया गांधी, राहुल गांधीच्या उंबरठ्यावरती साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे काय वेळ आली बघा. आता नुकतंच मुख्यमंत्री पदासाठी ते परत दिल्लीच्या वारीला गेले होते. त्यात साष्टांग नमस्कार घालून आलेत. म्हणजे काय वेळ आली बघा. कशा प्रकारचं हे हिंदुत्व. आता वक्फ बोर्डच्या ला समर्थन करण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. वक्फ बोर्डला समर्थन करण्यासाठी. वक्फ बोर्डला कोणी हात लावू शकणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. मित्रांनो, विचार करा. ज्या वक्फ बोर्डच्या नावावरती मुसलमानांनी काय केलं आहे, जमीन जेहाद केलेलं आहे, लँड जेहाद केलेलं आहे, अशा त्या वक्फ बोर्डच्या संरक्षणासाठी ते वक्फ बोर्ड हे विधायक टिकावं यासाठी उद्धव ठाकरे आता आवाज उठवत आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती आली, काय वेळ आली. आता कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ तुम्हीच ठरवा. तुम्हाला काय वाटते, कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ, कोणाची शिवसेना? मग ती एकनाथ शिंदेची शिवसेना की शिव उभाटा शिवसेना? खरी शिवसेना कुठली तुम्हीच ठरवा. बाळासाहेबांची विचारधारा वाहून नेणारी, बाळासाहेबांच्या विचारधारेवरती चालणारी अशी शिवसेना कोणती? जी मूळ शिवसेना आज एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे ती, की उभाटा शिवसेना? ही कोणती? कोणाची विचारधारा बाळासाहेबांची मिळती जुळती आहे? कोणी त्या विचारधारेची प्रतारणा केली? कोणी त्या विचारधारेला वेशीवर टांगलं? कोणी त्या विचारधारेला पायाखाली तोडवलं? तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटते? हिंदुत्व कोणाचं श्रेष्ठ आहे? हिंदुत्व कोणाचं वास्तववादी आहे? मित्रांनो, हे तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटते? बाळासाहेबांचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे, वास्तववादी आहे, की उद्धव रावांचं हिंदुत्व वास्तववादी आहे, श्रेष्ठ आहे? तुम्ही ठरवा. तुष्टीकरणाचं राजकारण करणारी व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. ते आता समजून चुकलेले आहेत. जे पारंपरिक मतदार आहेत शिवसेनेचे, ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सोडून गेलेले आहेत. हे ती जेवढी हे झाली, समीक्षा झाली की पारंपरिक मतदार कोणाच्या बाजूने गेलेले आहेत, ही जेवढी समीक्षा करण्यात आली, त्या समीक्षेमध्ये एकच गोष्ट दिसून आली, ती म्हणजे 80% मतदार, पारंपरिक मतदार हे शिंदेंच्या सोबत गेलेत आणि 10 ते 20% मतदार हे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले. आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यांना जो मताधिक्य मिळाले ना, आणि ते त्यांचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत, ते मुसलमानांच्या एक गठ्ठा मतदानावरती. आणि मुसलमान कुठल्या विचारधारेचे आहेत? ते म्हणजे काँग्रेसच्या. मी असं का म्हणतोय मित्रांनो? मुसलमानामध्ये सुद्धा 20% हे राष्ट्रीय मुसलमान आहेत. हे राष्ट्राचं समर्थन करणारे मुसलमान आहेत. हे दाखवून दिलं आहे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये. कारण भारतीय जनता पार्टीला तिथे मताधिक्य मिळालेलं आहे. मताधिक्य मित्रांनो, लक्षात घ्या. 26% मताधिक्य तिथे मिळालं आहे.
एक नंबरची पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे उमेदवाराच्या संख्येमध्ये नव्हे, मतांच्या संख्येमध्ये म्हणतोय. 26% मतदान. त्याच्या 2 नंबरच्या ह्याच्यावरती 23%ने आपली हे अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ही आहे. त्याच्या पाठोपाठ काँग्रेस आहे. त्याच्या पाठोपाठ महबूबा मुफ्ती PDP. मित्रांनो लक्षात घ्या. मग जर ते मताधिक्य मिळालं आहे, जिथे 80% मुसलमानांचा बोलबाला आहे, अशा ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळालं आहे, याचा अर्थ तिथे मुसलमानांनी मतदानसुद्धा केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला. याचा अर्थ काय होतो? तर राष्ट्रवादी मुसलमान आहेत. आणि मी अगोदरसुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. 10 ते 20% या भारतात आहेत, आजही आहेत. आज ते खोलून बोलायला सुरुवात झालेली आहे. आज ते उघडपणे बोलत आहेत, आपली मतं मांडत आहेत. तेच त्यांनी आता जी हरियाणाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा दाखवून दिलं आहे. हिंदूंचं एक गट्टा मतदान आणि 10% 20% मुसलमानांचं मतदान. त्यामुळे हरियाणामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला अगदी भरघोस मतदान मिळालेलं आहे. मित्रांनो, आपला विषय काय होता? तर कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ? माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की उद्धवराव यांचं हिंदुत्व? जनाबे उद्धव की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे? मित्रांनो, आपल्या वडिलांच्या पुढची उपाधी खोडून काढणारा असा हा नतद्रष्ट व्यक्ती आणि त्यांना फक्त हृदय सम्राट आणि जनाबे बाळासाहेब ठाकरे ही उपाधी देणारा, म्हणजे विचार करा तुम्ही मित्रा, काय वेळ आली, काय परिस्थिती आली. मग कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ? कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडा. माझा नंबर आणि माझा ईमेल ID आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर ईमेल IDवरती, व्हॉट्सअपवरती किंवा फोन करून माझ्याशी संपर्क साधू शकता. आताच अनेक माझ्या सबस्क्रायबरनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे, अगदी फोनवर सुद्धा. तुमची मर्जी. मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. आता वास्तववादी हिंदुत्व कोणाकडे आहे? कोणाला तुम्ही त्याला मान द्याल, त्याचा सन्मान कराल, पित्याचं की पुत्राचं? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.